जय भीम नमो बुद्धाय. आज आपण खास स्पेशल कामासाठी गेलो होतो. हरेगाव 16वी धम्मपरिषद निमित्त हरेगाव या ठिकाणी श्रामणेर शिबिर आयोजित 8 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. मित्रांनो, तरी पण सर्व समाज बांधवांनी अवश्य हरेगाव या ठिकाणी श्रामणेर शिबिराला नक्की भेट द्यावे. आपण खास करून आपले बंधू नितीन मोक्कळ यांना श्रामणेर शिबिरासाठी घेऊन गेलो होतो. तर नितीन मोक्कळची पण आपण तिथं एंट्री केली आणि आता आपले हे बंधू आहे सारखेचे आमचे जन्मडेट. मित्रांनो, शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सर्वांनी. तर आपण त्याला मुंडन करून आणायला लावले होते. त्यानंतर आपण त्याचे पूर्ण मुंडन केले, बाल पूर्ण काढून घेतले, मूछ पण काढून घेतले. बुद्ध धर्माची शिकवणे ज्यावेळेस तुम्हाला शिबिराला जायचं असेल त्यावेळेस पूर्ण मुंडन करून जावं लागतं. आणि त्यानंतर आपण मुंडन करून इथं आलेलो आहे. तर भंतीजी आपले शिबिराच्या प्रवचनासाठी बसत होते, जेवढे पण श्रामणेर भंतीजी आहे सर्व. आणि आपण तिथं साईडला उभंच होतो, आमचे बंधू नितीन मोक्कळ आणि मी स्वतः वैभव काळे. तर श्रामणेर शिबिरासाठी भंतीजी प्रवचनासाठी बसत होते. मस्त वाटत होते, खूप छान वाटत होते, मनाला शांती भेटल्यासारखं. मित्रांनो, तुम्ही पण अवश्य बुद्ध धर्माचा शिबिराचा लाभ घ्यावे, खूप फायदा होतो. मी स्वतः 2023ला श्रामणेर शिबिर केलेलं आहे. माझ्यात पण खूप परिवर्तन झालेलं आहे. मित्रांनो, श्रामणेर शिबिराला सचित्त बोधी भंतीजींनी मार्गदर्शन केले व बुद्ध धम्माचा अभ्यास सांगितला और आलेल्या सर्व श्रामणेर शिबिरांना मार्गदर्शन केले. इथून गेल्यानंतर चांगल्या पद्धतीनं धम्माचं ज्ञान घ्या व धम्माची अभ्यास जगासमोर न्या आणि तुमच्या स्वतःमध्ये परिवर्तन करा. असे आलेल्या सर्व श्रामणेर शिबिरांना सचित्त बोधी यांनी मार्गदर्शन केले. सचित्त बोधी नगर जिल्हा व पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि धम्माचं संपूर्ण काम करत असतात. किंवा एखाद्या दुष्य मारण्यासाठी, एखाद्याचं जीवन अधोगतीला जाण्यासाठी नव्हे, तर एखाद्याचं जीवन खऱ्या सद्गतीला जाण्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख, समाधान, वैभव, शील स्थापित होऊन त्याचं जीवन बुद्ध शासनामध्ये वैभवशाली व्हावं, बुद्ध शासनातील गणित महासागरातील रत्न त्याला प्राप्त होऊन तो दुःख मुक्त व्हावा, यासाठी आम्ही लोकांनी साहित्य बनलं पाहिजे. या 10 दिवसांमध्ये तुम्हाला खूप मोठ्या ताकदीचे शिक्षक मिळालेले आहेत, खूप मोठ्या ताकदीचे भिक्षू मिळालेले आहेत. खूप अभ्यास करा, ध्यान करा, खूप जास्त प्रमाणात जास्तीत जास्त ध्यानावर लक्ष द्या, जास्तीत जास्त प्रशिक्षणावर लक्ष द्या. काय शिकवत आहे तुम्हाला स्वतःच्या मनामध्ये प्रश्न पण उत्पन्न झाले पाहिजे की मला काय शिकवलेलं आहे, हे असं आहे का, हे तसं आहे का, हे किती सत्य आहे, हे किती असत्य आहे, हे असंच का आहे, असा सर्च माइंड तुमच्या लोकांचा असला पाहिजे. त्याच्याने तुम्ही स्वतः होऊ शकता. आणि बुद्ध बाबासाहेबांच्या विचारानं हा अखंड समाज, हा मानव समाज सुखी होणार. उपासका बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धर्मच्या शेवटच्या पानावरती असं नमूद करतात की एक दिवस या मानव समाजाला, फक्त एका विशिष्ट समाजाला नाही, मानव समाजाला सुखी बनवायचं असेल आणि मानवाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मानवाला बुद्ध धर्म आणि संघर्ष बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. तेव्हाच मानवाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आणि बाबासाहेब याच्याही पलीकडे असं म्हणतात, एक दिवस या समाजालाच नव्हे तर
एक दिवस अखंड जगाला मानवतेच्या रक्षणासाठी भगवान बुद्धाच्या धर्माची गरज आहे. आणि उपासकांना आधारे लोक म्हणून शुद्ध झाला. सदैव आपली वाणी शुद्ध असली पाहिजे, सदैव आपली काया शुद्ध असली पाहिजे, सदैव आपलं मन शुद्ध असलं पाहिजे आणि सदैव आपण आपल्या कायेने मनाने शुद्ध काम केलं पाहिजे. खूप काय बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्यावर त्यांच्या अथांग त्यागाने मोठ्या कष्टाने त्याच्या बलिदानाने खूप रक्त आठवले, खूप संघर्ष वेचलाय त्याने आपल्या सगळ्यांसाठी, त्या अखंड देशासाठी त्याने संघर्ष वेचलाय. आणि उपासकाल त्यांनी आम्हाला जो मानवतेचा मार्ग दाखवलेला आहे, ज्याला धारण केला आहे, मनुष्य मनुष्यासारखा आहे, तो मार्ग म्हणजे बुद्ध धर्म संघाचा आहे. तो मार्ग म्हणजे बुद्ध धर्म आणि संघाचा आहे. म्हणून आम्ही त्या बुद्ध धर्म संघाच्या मार्गाला धारण केलं पाहिजे आणि लोक त्याला साध्य केलं पाहिजे. खूप अनुभव संधी तुम्हाला मिळाले. 10 दिवस कोणी एकमेकाशी बोलायचं नाही, जास्तीत जास्त शिकायचं, खूप शिकायचं. तुम्हाला सांगतो, मी पण 2012-13 सामील झालो. गुरुजींच्या सहवासामध्ये माझे प्रवचन झाले, त्यांच्या सहवासामध्ये त्यांनी वाढलेलं, त्यांनी मला शिकवलेलं आहे. म्हणून आज जरी त्याच्या पुढे बोलत असतो, पण त्याच्या म्हणजे अनेक आम्हाला शिकवत गेले आणि त्याच्या शिकवलेलं आम्ही पोहोचलेलो. आमच्या जीवनामध्ये असे अनेक लोक आले ज्यांनी नमा बुद्ध आहे. आपल्याला सेवा करायची संधी भेटली आणि आपण ती घेतली नाही, असं कधी होईल का? धम्माची बसलेल्या सर्व रामनेर शिबिरांची आपल्याला सेवा करण्याची संधी भेटली आणि उपस्थित असलेली मावशी आपल्याला बोलली, मित्रा गॅस चालू करून दे, चहा बनवायचा आहे. तर आपण पूर्ण चहाच बनवला, कारण की आपण स्वतः सेफ असल्यामुळे आपण पण आणलेलं म्हणलं आणि भांडे मी स्वतः चहा बनवली. कारण की धम्माची संधी खूप भक्ती लोकांना त्यात मला ही संधी भेटली आणि मी घेणार नाही असं कधी होईल का? चहा बनवण्याची संधी भेटली आणि मी स्वतः चहा बनवण्यासाठी घेतली. आणि ही मावशी पण मला बघून असं बोलायला लागली, तुला कुठेतरी बघितलेलं आहे, कुठे आहे? आता मी तिला सांगितलं कोटोळगावला राहतो, संजीवनी कारखान्याजवळ. ती बोलली 1972चा दुष्काळ, त्यावेळेस मी कोटोळगाव ठिकाणी जिनिंग होती तिथं कामाला यायची आणि रेल्वेपटरीच्या तिथं शेजारी राहायची श्रीनगरगावच्या तिथं. मला पण खूप छान वाटलं. आई बोलली मस्त वाटलं मित्रांनो, आईचं काम आपण केलं. आणि चहा बनवण्यासाठी घेतला मित्रांनो, ब्लॅक टी बनवलेला आहे. खूप छान वाटत होतं, कारण की बसलेल्या सर्व रामनेर शिबिर भंतिकेंचा आपल्याला सेवा करण्याची संधी भेटली. त्याबद्दल मला पण खूप मनापासून खूप छान, म्हणजे सांगता येणार नाही एवढा आनंद झाला. पुणेमध्ये चहा बनवत असताना बाहेर बसलेल्या सर्व अनुयांना प्रवचनाचं पण काम चालू होतं. आणि हे आपण आपले बंधू नितीन मोकळ यांना शिबिरासाठी आणलं होतं. त्यामुळे ज्या पण रामनेर शिबिरांनी चिवरलेले त्यांच्यामध्ये बसून गेली, त्यामुळं त्यांना साईडला बसवलेलं होतं मित्रांनो. आणि अशा पद्धतीने आपला चहा रेडी झाला आणि आपण चहा भरायला घेतला मित्रांनो. खूप छान, म्हणजे खूप म्हणजे सांगता येणार नाही, शब्दात सांगू शकत नाही, इतका आनंद झाला मला. आज खूप माझ्यासाठी स्पेशलच दिवस होता असं तरी म्हणता येईल, कारण की आमच्या आज भाचीचा पण बड्डे होता. त्यानिमित्त ही संधी मला भेटली, खूप भारी वाटलं. आणि आपण भंतीजीला चहा भरला आणि सर्व्हिस करायला चाललो मित्रांनो. खूप भारी वाटत होतं. आपल्या भाचीचा बड्डे पण होता, त्यामुळं मनात पण ते वाटत होतं. खुशीच्या बड्डेनिमित्त आपल्याला ही संधी भेटली. असो काही का असेना, भाचीच्या बड्डे घरी न जाता तर इकडं तरी आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने मस्त वाटत होतो. अशा पद्धतीनं आपण चहा सर्व केला. बरेचसे मित्र बोलन की चहा जी पण बंदीजींना सर्व्हिस देतात, जे पण आपलं काही अन्नदान देणार असं आपण तर ते गुडघ्या बसून द्यावं लागतं मित्रांनो. मला माहिती आहे,
गुडघ्यापासूनच सर्व्हिस करावं लागते, पण ॲक्च्युली माझ्या पायाला दुखत असल्यामुळे मला ॲडजस्ट होईन त्या पद्धतीने मी सर्व्हिस केली मित्रांनो. त्याबद्दल मी सॉरी, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. छान वाटत होतं. असो, तुम्हालाही कधी जर संधी भेटली तर अवश्य संधीचा लाभ घ्या मित्रांनो. हरेगाव 16वी बाबासाहेबांचं स्मारक भागातलं आणि वंदन नाही करायला गेलो असं कधी होईल का मित्रांनो? कारण की बाबासाहेबांमुळेच जे काही आहे, माझा श्वास, माझं शरीर, ते सर्व काही बाबासाहेबांमुळे. माझ्या मृत्यूनंतरसुद्धा मला जो स्वाभिमानाने माझ्या मृत्यूचं शेवट केला जातो, तो सुद्धा बाबासाहेबाची देण आहे मित्रांनो. जिवंतपणी तर छळल्या जात होतं, पण मरणानंतरसुद्धा छळ केला जात होता. जागा मिळत नव्हती, ती जागासुद्धा बाबासाहेबांमुळे मिळते मित्रांनो. जय भीम, नमो बुद्धाय.